चकली खायला कोणाला आवडत नाही। याआधी आपण बऱ्याचशाच वेगळ्या प्रकारच्या चकली बघितलेल्या आहेत। आज मी इथे मस्त खमंग होणारी अशी बटर चकली बनवते आहे। अगदी कमीत कमी साहित्यात होते, कुठल्याही भाजणीची अजिबात गरज नाही आहे, अगदी झटपट होते। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एका पॅनमध्ये 2.5 कप पाणी घेते आहे। जर तुमचं पीठ 2 कप असेल, म्हणजे तांदळाचं पीठ 2 कप असेल तर त्यासाठी 2.5 कप पाणी घालायचं आहे। त्या पाण्यामध्ये मी 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। गॅस मोठा ठेवायचा आहे याला पटकन उकळी येण्यासाठी। आता यामध्ये मी 2 चमचे बटर घालते, 2 मोठे चमचे। गॅस मी आता मोठा ठेवलाय आणि याला छान उकळी आली आहे। यामध्ये आता 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे। पोह्याचा जो रेग्युलर आपला चमचा असतो तोच घेतलाय मी इथे। बारीक रवा यामध्ये घातला, सगळं चांगलं मिक्स केलं। आता यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने मी इथे पाणी वापरले, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होतं। गॅस आत्ता कमी करायचं आपल्याला पीठ घालत असताना। 2 कप यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होत नाही, पण जेवढं जमेल, जेवढं मिक्स होता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे। यातल्या पूर्ण गुठळ्या मोडल्या नाहीत तरी चालेल, परत आपण पीठ मळणार आहोत त्यामध्ये मोडल्या जातात। सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी लो हीटवरती फक्त 5 मिनिटे याला वाफ काढून घ्यायचं। गॅस मी चालू ठेवलाय पण अगदी लो हीटवरती ठेवायचा। 5 मिनिटानंतर याचं झाकण काढायचं आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते मी एका परातीमध्ये काढून घेतेय मळण्यासाठी। सुरुवातीला हे चांगलंच गरम असतं, त्यामुळे अशा पद्धतीचं मी एक चंबू घेतलाय। त्याच्यामुळे काय होतं, असं व्यवस्थित हे मळून घेता येतं आणि यामध्ये ज्या काही गुठळ्या असतात त्या मोडल्या जातात। त्यामुळे या पद्धतीने मी हे सगळं मळून घेते आणि नंतर थोडंसं नॉर्मल झालं किंवा हाताला सोसेल असं झाल्यानंतर, पूर्ण याच्या गुठळ्या मोडल्यानंतर हाताने हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। 2 कप तांदळाच्या पिठासाठी 2.5 कप पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। पण तुम्हाला जर हे मळत असताना वाटलंच की कमी वाटतंय पाणी, तर एखाद दुसरा चमचा तुम्ही पाणी हे मळत असताना घालू शकता। छान मऊसूत असं मी हे पीठ मळून घेतलंय। आता चकली तळण्यासाठी इथे मी तेल गरम व्हायला ठेवतेय। चकली बनवण्यासाठी इथे मी हा शेवगा घेतलाय। यामध्ये आपल्याला चकलीचा जो साचा असतो तो घालून घ्यायचा आहे। हा साचा याला लावून घ्यायचा आणि यामध्ये आता आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे। या मोल्डला आतून तेल वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही आहे। पीठ यामध्ये भरत असताना एकदा थोडंसं ते मळून घ्यायचं, छान एकसारखं करून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला हे दाबून दाबून भरून घ्यायचं आहे। हे पूर्ण भरल्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आणि आता आपल्याला याचे चकली पाडून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने मी हे चकली पाडून घेते। अगदी छान पडतीये, बघताय तुम्ही, अजिबात तुटत नाहीये। खूप जास्त मोठी बनवत नाहीये मी, मीडियम आकारामध्येच ही बनवून घेतेय। शेवट तोडून तो त्याला चिकटवून घ्यायचा, म्हणजे तेलात टाकला की त्याचं जे टोक आहे ते सुटत नाही। 3-4 चकल्या मी आधी इथे बनवून घेतेय। तेल एका बाजूला छान अगदी कडकडीत असं गरम झालंय। ही चकली आपल्याला अजिबात लो हीटवरती तळायची नाहीये, मीडियम टू हाय हीटवरती तळून काढायची। सुरुवातीला मी हाताने सोडली, पण अशा पद्धतीने उलाटण्याने तुम्ही या तेलामध्ये ही चकली सोडू शकता, म्हणजे तेल हातावरती येणार नाही। गॅस मीडियम ठेवायचा आहे आपल्याला आणि सुरुवातीला इथे पाहताय तुम्ही याला खूप असे बुडबुडे येत आहेत, पण जसजशी तळत जाईल तसतसे याचे बुडबुडे कमी होत आहेत। चकली लगेचच पलटायची नाही, थोडीशी कडक झाली असं वाटलं की मग पलटून घ्यायची। इथे पाहताय तुम्ही याचे पूर्ण बुडबुडे कमी झालेले आहेत। आता ही मी काढून घेते आणि याचा रंग पहिल्यापेक्षा हलकासा बदललेला आहे। अशाच मी बाकीच्या देखील चकल्या तळून घेते। दिसायला जरी पांढरट दिसत असली तरी खूप खमंग अशी ही चकली तयार होते। एकदा बनवून बघा आणि तुम्हाला ही आजची बटर चकली कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। परत भेटू अशाच एका मस्त खमंग कुसकुशीत रेसिपीमध्ये। धन्यवाद।